हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. आत्माराम. श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला जे वाङ्मय उपलब्ध करून दिले त्यात आत्माराम या ग्रंथाला खूप महत्व आहे. त्यांनी सुरुवातीला मनाचे श्लोक दिले, करुणाष्टके, श्री दासबोध दिला व शेवटी हा आत्माराम ग्रंथ दिला. श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे, आपल्या सर्व वाङ्मयांमध्ये श्री समर्थांनी अंतःकरण ओतले, पण आत्मारामामध्ये त्यांचे हृदय सापडते. असा हा आत्माराम ग्रंथ आपणास उच्च पदाला अगदी साक्षात्कारापर्यंत पोहोचवितो. तसेच योगदासांनी सुद्धा आत्मारामाबद्दल आम्हा सत्संगामधून प्रवचने दिली. हे पुस्तक पण त्यांनी एक लिहिले आत्मारामाबद्दल आणि याची प्रवचने यूट्यूबवर उपलब्ध आहेत. त्याच्या अगोदर मनाचे श्लोक त्यांनी आम्हाला सांगितले, त्याचेही पुस्तक आणि प्रवचने यूट्यूबवर उपलब्ध आहेत. मधल्या काळामध्ये त्यांनी दासबोधातील योगदर्शन असे 2 खंड दिले होते. त्याचा पण आम्ही अभ्यास केला आणि या सर्व बॅकग्राऊंडवर मी हा आत्माराम ग्रंथाचा थोडा अभ्यास केला आणि मला असे वाटले की एवढ्या या महान साक्षात्कारींनी एवढा हा महान ग्रंथ लिहिला आत्माराम, तो एक संक्षिप्त रूपाने प्रत्येकास माहीत असावा म्हणून मी त्याचा एक थोडक्यात चार्ट केला. तो मी आपणास दाखवू इच्छितो. तो आपणास नक्की उपयुक्त होईल. असा हा मी एक चार्ट केला आहे आणि आता आत्माराम या ग्रंथामध्ये मुख्य करून 5 अध्याय आहेत. अध्याय पहिला जो आहे तो आहे त्याग निरूपण, दुसरा आहे माया निरूपण, तिसरा ब्रह्म निरूपण, चौथा साधक निरूपण आणि 5वा जो आहे तो स्वानुभव निरूपण. आता आपल्याला यात्रा करायची आहे आत्मारामाची, आत्माराम प्राप्त करायचं आहे. आता एकूण याच्यामध्ये 183 ओव्या आहेत. त्याच्यापैकी 39 ओव्या ज्या आहेत त्या पहिल्या अध्यायात म्हणजे त्याग निरूपण. आता आपल्याला आत्मारामाची यात्रा करायची आहे, अनंताची यात्रा आहे ही. आणि साहजिकच आहे की कुठल्याही यात्रेमध्ये आपल्या पाठीवर जर का खूप ओझं असेल, सामान खूप असेल, तर नक्कीच आपल्याला क्षीण होईल. आपण जास्त प्रवास करू शकणार नाही, प्रवासाचा आनंद घेऊ शकणार नाही. आणि त्याच्यामुळे पहिल्या अध्यायातच समर्थांनी सांगितलंय की त्याग निरूपण, ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत तेवढ्याच आपल्याकडे पाहिजेत, ज्या अनावश्यक आहेत त्याचं ओझं उगाचच पाठीवर घेऊन आपल्याला आत्मारामाच्या प्रवासात फक्त क्षीण येईल. मग त्यांनी त्याच्यात व्यवस्थित सांगितलंय की काय काय त्याग करावे. तर आता हे आपण सविस्तर बघूच एकेका अध्यायामध्ये की काय त्याग समर्थांनी सांगितलाय. मुख्य म्हणजे अहंकार किंवा मीपणा. आणि ते म्हणतात की अंतःकाळी जे जे बरोबर येणार नाही ते मनाने त्यागावे, किंवा जे जे दृश्य जड आहे ते आपले मानू नको. त्याने आत्माराम मिळणार नाही, कारण आत्माराम सूक्ष्माती सूक्ष्म आहे. आत्मारामाचा प्रवास करायचा असेल तर आपल्याला जडातून सूक्ष्मामध्ये जायला पाहिजे. तुझ्या मालकीचे येथे काहीही नाही, जे जे वापरायला मिळाले ते वापरावे, पण मालकी हक्क दाखवू नये. असं याच्यात त्यांनी गोष्टी सांगितल्या आहेत की काय काय त्याग करायला पाहिजे आत्मारामाकडे जाण्यासाठी. शब्दांचे फुलरे उडवून पांडित्य व विद्वत्ता याची जरुरी नाही आहे.
जे जे नाशिवंत ते ते त्यागावे असं समर्थ येथे म्हणतात. आपली भौतिक ओळख, मी अमुक आहे तमुक आहे, मी एवढा शिकलेला आहे, मी या घराण्याचा आहे, एवढा श्रेष्ठ, ही आपली भौतिक ओळख थोडी विसरायला पाहिजे. सांसारिक आसक्ती, जनसंग्रह, धनसंग्रह, विचारसंग्रह, मौन थोडंसं धारण करायचं आहे, म्हणजे शब्दांचा त्याग करायचा आहे. कारण आपल्याला आत्मारामाची जी यात्रा आहे ती पूर्णपणे अंतस यात्रा आहे. दुसऱ्या अध्यायात ते म्हणतात की माया निरूपण. माया म्हणजे नेमकं काय हे माहीत असायला पाहिजे. कारण माया जी आहे ती शेवटी आत्मारामामधूनच निर्माण झाली आहे आणि ती पण तेवढीच महत्त्वाची व ताकदवान आहे. म्हणून मायेचा दुस्वास करता कामा नये. माया आवश्यक आहे. आत्माराम प्राप्तीसाठी ती पण महत्त्वाची आहे. पण समर्थ म्हणतात की मायेचा उपयोग अत्यावश्यक तेवढाच करावा, मायेत गुरफटून जाऊ नये. कारण मायाजाल ही आपल्याला बंधनात अडकवते आणि आत्मारामापासून दूर ठेवते. मुख्य ध्येय आहे आत्माराम प्राप्ती. मनाच्या कक्षेत जे जे येते ती सर्व माया असं निरूपण करताना समर्थ म्हणतात की मायेमुळेच आपल्याला भेद दिसतो, जो काय फरक दिसतो तो मायेमुळे, आणि सतत जो काय बदल आपल्याला दिसतो अस्थिर तो मायेमुळे. त्रिगुण जे सत्व रज तम किंवा आपल्याला जे गुणातीत व्हायला पाहिजे आत्मारामासाठी, आणि त्याच्यासाठी ते थोडं म्हणतात की मन, नमन, अमन, उन्मन याचं थोडंसं एक ज्ञान पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनात विवेक, संयम, तारतम्य हे सतत जागृत राहील. असं माया निरूपणामध्ये ते म्हणतात की माया आहे महत्त्वाची, पण मायेत अति अडकू नका, नाहीतर तुम्हाला आत्माराम मिळणार नाही. शेवटी उद्दिष्ट आहे नराचा नारायण व्हायचं, आत्मारामाचं ज्ञान मिळवायचंय, आत्मारामाचं स्वरूप जाणायचंय, आत्मारामाची ओळख करून घ्यायची आणि आत्माराम व्हायचंय. आपण आहोतच, फक्त ही जाण आपल्याला यायला पाहिजे. तिसऱ्या अध्यायात जो आहे तो ब्रह्मनिरूपण. म्हणजे इथे थोडंसं ते ब्रह्मज्ञान देत आहेत. ब्रह्म म्हणजे नेमकं काय, आत्माराम म्हणजे नेमकं आहे तरी काय, त्याच्याकडे जाण्यासाठी कसं जायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे. निस्संग होऊन, डोळे मिटून, मौन प्रशांत होऊन थोडंसं देहाच्या आत उतरायला लागेल. कारण आत्मारामाकडे जाण्याचा मार्ग हा आपल्या अंतःकरणामधूनच आहे. म्हणून शेवटी थोडंसं स्थिर स्थित मौन प्रशांत होऊन देहाच्या आत बघायला पाहिजे, तर आत्मारामापर्यंत आपल्याला जाता येईल. ध्यान लावायचे मुख्य. आणि मग ते शेवटी म्हणतायत की ब्रह्म हे ऍक्च्युली शब्दातीत आहे, शब्दांनी सांगण्याच्या पलीकडे आहे. येथे वाणी खुंटते, कारण आत्माराम शब्दातीत, विचारातीत, कल्पनातीत, तर्कातीत, इंद्रियातीत. आपल्याला 5 सेन्सेसमुळे हे आपल्याला आत्माराम समजणार नाही. 6 सेन्स थोडासा ऍक्टिव्हेट म्हणतात तसं, कारण इंद्रियांना अगोचर आहे हा आत्माराम. म्हणून या इंद्रियांच्या पलीकडे आपल्याला जायला लागेल, ध्यान लावून, प्रशांत होऊन. कारण आत्माराम हे जे आहे सगळं नेती आहे, शब्दांनी सांगता येण्यासारखं नाही. कारण आत्मारामासारखं इथे दुसरं काहीही नाही. आत्माराम एकमेव द्वितीय आहे. कुठल्याच याची आपल्याला अशी आपण उदाहरण देऊ शकत नाही की आत्माराम असा आहे. त्याची स्वानुभूतीच फक्त आपण घेऊ शकतो, आणि हेच आत्मज्ञान आहे. आणि असा योगी जो इथे आहे समर्थ म्हणतात की आता तो इथे आल्यावर या मायाजालामध्ये अडकत नाही. मग तो काय संसार सोडतो का? अजिबात नाही. तो संसारी असावे असोनी नसावे. किंवा माऊली म्हणतात की माऊली म्हणतात संसारी असावे असोनी नसावे, किंवा समर्थ म्हणतात संसार करावा नेटका. म्हणजे नेमकं काय ते इथे त्याला ज्ञान होतं. आणि आता तो नारळात राहूनही करवंटीपासून विलग असतो, जसा पाण्यात राहूनही कोरडा असतो, आणि इथे त्याला आत्मानंद याची अनुभूती येत असते, पूर्णानंदाची अनुभूती येत असते. चौथ्या अध्यायात समर्थ म्हणतात की ठीक आहे, हे सर्व करायचं कसं, उपासना साधना काय करावी, आत्मारामापर्यंत जायचं कसं.
तर तिथे ते म्हणतात की योग्य असा गुरु करा, त्याचा सत्संग करा, त्याच्या ज्ञानावर श्रद्धा ठेवून श्रवण भक्ती करा आणि त्या ज्ञानावर मनन चिंतन करा. गुरु कसा असावा? तो शब्दांचे फुलरे उडवून नुसतीच विद्वत्ता प्रचूर भाषणे देणारा असा गुरु नसावा, किंवा शिष्यांचा भपकारा डामडौल असाही गुरु नसावा, तर प्रत्यक्ष अनुभूती असणारा गुरु असावा, दार्शनिक असावा, साक्षात्कारी गुरु असावा. आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करावे, परमार्थावर चर्चा करावी, साधू संतांचा सहवास घ्यावा, नित्य नियमित साधना उपासना करावी, म्हणजे आपल्यात भक्ती ज्ञान वैराग्य आत मुरेल, भक्तीचा रस अंतःकरणात स्त्रवला पाहिजे आणि समर्थांचं आत्मनिवेदन भक्तीवर खूप त्याच्यावर भर होता, ती आत्मनिवेदन भक्ती करावी. 5वा जो अध्याय आहे तो आहे स्वानुभव निरूपण. आत्माराम जो आहे हा ॲक्च्युली गुरु शिष्य यांचा संवाद आहे. आता हे ज्ञान शिष्यांना झाल्यावर शिष्य साक्षात्कारी झालेत, आत्मसाक्षात्कारी झाले आणि आता ते त्यांची अनुभूती कथन करत आहेत. स्वानुभूती शिष्य. आता शिष्यांना ज्ञान होते की तो आत्माराम जो आहे तो मीच आहे, हे सर्व निर्माण करणारा मीच आहे, मीच विश्वेश्वर आहे, मीच येथे सर्वत्र व्यापून उरलो आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी चल अचल सजीव निर्जीव येथे फक्त मी आणि मीच आहे, माझ्याशिवाय येथे अन्य काहीही नाही. अशी स्वानुभूती शेवटी शिष्य व्यक्त करत आहेत. असा हा आत्माराम 183 ओव्यांमध्ये समर्थांनी सांगितला आहे. तर गोड आहे. हरिओम.